यवतमाळ शहरातील गुलशन नगर जन्नत पॅलेसच्या मागच्या परिसरामध्ये वीज वितरण कंपनीकडून मोठ्या प्रमाणात सर्जिकल स्ट्राईक जो आहे तो केल्याचं पाहायला मिळत आहे। साधारणतः मोठ्या टीम्स ज्या आहेत ते या संपूर्ण परिसरामध्ये ज्या आहेत त्या उतरलेल्या आहेत आणि घरोघरी जाऊन या ठिकाणी मीटरची चेकिंग जी आहे ती केली जात आहे। या ठिकाणी सदोष असलेले मीटर जे आहेत ते जप्त देखील या ठिकाणी करण्यात येत आहेत। साधारणतः 50हून अधिक कर्मचाऱ्यांचा लवाजमा जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये जो आहे तो या ठिकाणी धडकलेला आहे आणि या संपूर्ण भागातील आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जे मीटर्स आहेत त्या मीटर्सची चेकिंग जी आहे ती या ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या विविध पथकांकडून जे आहे ते केली जात आहे। तगडा पोलीस बंदोबस्त देखील या संपूर्ण परिसरामध्ये जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर वीज वितरण कंपनीकडनं ही मोहीम जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। काय नेमकी कशा पद्धतीची ही कारवाई आहे आपण या ठिकाणी असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांकडे सर आतापर्यंत किती ठिकाणचं सर्चिंग करण्यात आलेलं आहे काय सांगाल? असं आम्हाला काही बोलायला सांगितलेलं नाही आहे, पण सर्चिंग कसं करताय? आम्ही फक्त म्हणजे मीटर तपासत आहे। जर काही मीटरमध्ये फॉल्ट असला किंवा सर्व्हिसवर बायपास असल्यास आम्ही त्यांना वीज चोरीचं एक किंवा जे काही आमचे युनिटचा वापर न होता बिल झालेलं तयार आहे त्याचं आम्ही बिल देऊ त्यांना। आतापर्यंत किती टीम साधारणतः या परिसरात संपूर्ण आहे? मला असं काही एवढं काही माहीत नाही, पण आमची एक टीम आहे। आमच्या टीममध्ये आम्ही 6 जण आहोत। 6-7 जण आहोत। आतापर्यंत किती मीटर असे जप्त केले तुमच्या टीम? आमच्या टीमने 4 किलोमीटर जपा। हा निश्चित आपण पाहिलं तर साधारणतः 3 ते 4 अशा पद्धतीचे पथकं जे आहेत ज्यामध्ये 6 ते 7 अधिकारी कर्मचाऱ्यांचा पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे असे टीम्स ज्या त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आतापर्यंत मोठ्या संख्येनं या परिसरामधून वीज चोरी आहेत जे आहेत ती या ठिकाणी पकडलेली आहे आणि मीटर सुद्धा मोठ्या प्रमाणात जप्त केलेले आहेत। एकंदरीत या संपूर्ण धडक मोहिमेची चर्चा या संपूर्ण परिसरात पाहायला मिळत आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।